श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमा ही आपल्या जीवनातले गुरुचे महत्त्व सांगणारी अतिशय पवित्र तिथी आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी महर्षी व्यास यांचेही स्मरण केले जाते. म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. गुरु म्हणजे आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवणारी व्यक्ती. गुरु आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जातात. आपल्या जीवनातल्या अडचणीच्या काळात योग्य मार्ग दाखवतात. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचे स्मरण करणे आणि त्यांची मनापासून पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही एक सेवा नक्की करा, कारण या दिवशी केलेली गुरुसेवा आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारी आहे. तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु मानत असाल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींची ही सेवा मनापासून आणि श्रद्धेने नक्की करा. स्वामी महाराज तुमच्या मनातील जीवनातील सर्व संकटे दूर करून तुमच्या घरावर सुख, शांती आणि समाधानाची कृपा करतील अशी श्रद्धा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, घराची स्वच्छता करावी, त्यानंतर स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत, घरातील देवघर स्वच्छ करावे. देवघर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी. स्वामी महाराजांच्या समोर एक स्वच्छ आसन ठेवावे, त्यावर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. त्यानंतर स्वामी महाराजांसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा, धूप अगरबत्ती लावावी. देवघरात प्रसन्न वातावरण ठेवावे. स्वामींचे स्मरण करून मन शांत करावे. यानंतर स्वामी महाराजांना स्वच्छ पाणी अर्पण करावे. ज्यांना शक्य असेल त्यांनी पंचामृताने स्वामींचा अभिषेक करावा. दूध, दही, तूप, मध आणि साखर यांच्यापासून पंचामृत तयार करावे. श्रद्धेने स्वामींच्या मूर्तीवर पंचामृत अर्पण करावे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर स्वामी महाराजांना स्वच्छ वस्त्र किंवा नवीन वस्त्र अर्पण करावे. त्यांना चंदन आणि अक्षदा अर्पण कराव्यात. स्वामींना फुले अर्पण करावीत. शक्य असल्यास स्वामींना हार अर्पण करावा. यानंतर स्वामी महाराजांसमोर निवेद ठेवावा. घरामध्ये जे प्रेमाने बनवले असेल ते निवेद्य म्हणून दाखवू शकता. गोड पदार्थ, फळे किंवा खिरीचा निवेद्य दाखवू शकता. बेसन लाडू, पिवळी मिठाई किंवा आपल्या आवडीचा गोड निवेद्य दाखवू शकता. निवेद्य दाखवताना मनात कोणतीही इच्छा ठेवण्यापेक्षा स्वामी महाराजांना आपले मन अर्पण करा आणि म्हणा, स्वामी, माझ्याकडून चांगली सेवा घडू द्या. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा सदैव राहू द्या. यानंतर स्वामी महाराजांची आरती करावी. आरती झाल्यानंतर काही वेळ शांत बसून स्वामींचे नामस्मरण करावे. या दिवशी शक्य असेल तर श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करावा. नंतर 108 वेळा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करू शकता. वेळ असेल तर त्यापेक्षा जास्त नामस्मरण करू शकता. ज्यांना शक्य असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ नामाचा 11 माळा जप करावा. त्यानंतर स्वामीचा तारक मंत्राचा 11 वेळा पाठ करावा. या पवित्र दिवशी ज्यांना शक्य असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ सारामृत पारायण देखील करावे. ही सेवा श्रद्धेने आणि मनापासून करावी. श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र आहे, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, अतर्क्य अवधूत हे स्मरणकामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. हा मंत्र श्रद्धेने म्हणावा. स्वामीचे नामस्मरण करताना मनात विश्वास ठेवावा की माझे गुरु माझ्यासोबत आहेत. माझ्या अडचणीत मला एकट्याला सोडवायच्या नाहीत. माझ्या गुरुचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींचे चरित्र वाचणे किंवा ऐकणे देखील खूप सुंदर सेवा आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी स्वामींच्या चरित्राचे वाचन करावे. स्वामींचे शिकवणीचे स्मरण करावे. स्वामींच्या भक्तीमध्ये वेळ घालवावा. या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावे. एखाद्या गरीब व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार मदत करावी. एखाद्या भुकेल्या व्यक्तीला जेवण द्यावे. कारण गुरुसेवा म्हणजे केवळ देवासमोर पूजा करणे नाही, तर गरजू व्यक्तींच्या रूपात गुरूंची सेवा करणे देखील आहे, अशी भक्तींची भावना आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घ्यावेत. आपल्या जीवनात ज्यांनी आपल्याला चांगले मार्गदर्शन केले आहे अशा व्यक्तीचा आदर करावा. आपल्या गुरूंचे स्मरण करावे, कारण गुरु आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जातात, चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर आणतात आणि जीवनात सत्य आणि चांगुलपणाची शिकवण देतात. जर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु मानत असाल तर
या दिवशी स्वामींच्या चरणी एक संकल्प करा. स्वामी, माझ्या हातून कोणाचेही वाईट होऊ देऊ नका. माझ्या मनात वाईट विचार येऊ देऊ नका. माझ्या मुखातून कोणाला दुखवणारे शब्द निघू देऊ नका. माझ्या हातून सत्कर्म घडू द्या. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू द्या आणि माझ्या जीवनात योग्य मार्ग दाखवत राहा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही स्वामींना तुमच्या मनातील गोष्ट सांगू शकता. तुमच्या आयुष्यात कोणतीही अडचण असेल तर स्वामींच्या चरणी ती अडचण मनापासून सांगा. पण त्यासोबत स्वामींवर विश्वास ठेवा, कारण भक्तीमध्ये श्रद्धा आणि संयम दोन्हीही आवश्यक असतात. स्वामी महाराजांना मोठमोठ्या गोष्टीची गरज नसते. मनापासून केलेली सेवा आणि शुद्ध भक्ती सर्वात महत्त्वाची आहे. तुमच्याकडे मोठी पूजा करण्यासाठी पैसा नसेल तरी चिंता करू नका. स्वामींच्या फोटोसमोर एक दिवा लावा, 2 फुले अर्पण करा आणि प्रेमाने श्री स्वामी समर्थ असे म्हणा. तुमच्या मनातील भक्तीचं स्वामींसाठी सर्वात मोठी पूजा आहे. या गुरुपौर्णिमेला आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया. गुरु म्हणजे आपल्या जीवनातील प्रकाश आहेत. आपण कितीही अडचणीत असलो तरी गुरुचे स्मरण आपल्याला धीर देते. म्हणूनच या गुरुपौर्णिमेला स्वामी महाराजांच्या चरणी आपले मन अर्पण करा आणि म्हणा, स्वामी महाराज, तुम्हीच माझे गुरु आहात. माझ्या जीवनात तुमच्याशिवाय मला योग्य मार्ग दाखवणारे कोणी नाही. माझ्या चांगल्या वाईट कर्मांची मला जाणीव करून द्या. माझ्याकडून नेहमी चांगली सेवा घडू द्या. माझ्या घरातील सर्वांवर तुमची कृपादृष्टी राहू द्या. माझ्या घरात सुख, शांती, समाधान आणि प्रेम राहू द्या. संकटाच्या वेळी माझा विश्वास डगमगू देऊ नका. माझ्या मनाला शक्ती द्या आणि प्रत्येक परिस्थितीत तुमचे स्मरण करण्याची बुद्धी द्या. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही सेवा केल्यास नंतर स्वामी महाराजांची आरती करा आणि शेवटी हात जोडून स्वामींचे आशीर्वाद घ्या. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, गुरुसेवा ही एका दिवसाची नसते. गुरुपौर्णिमेला पूजा करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर चालणे देखील महत्त्वाचे आहे. आपल्या वागण्यात प्रेम असावे, आपल्या मनात दया असावी, आपल्या मुखातून चांगले शब्द निघावेत आणि आपल्या हातून नेहमी चांगली कर्मे घडावीत. हीच आपल्या गुरूंना खरी गुरुदक्षिणा आहे. ज्यांच्या जीवनात श्री स्वामी समर्थ महाराज गुरु म्हणून आलेत त्यांनी कधीही घाबरू नये. मनात श्रद्धा ठेवा आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा. शेवटी स्वामी महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना, हे स्वामी महाराज, आमच्याकडून तुमची सेवा, भक्ती आणि नामस्मरण सदैव घडू द्या. आमच्या घरातील सर्व संकटे दूर करा. आमच्या कुटुंबाला सुख, शांती आणि आरोग्य द्या. आमच्या मनातील चिंता दूर करा आणि आम्हाला योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्व भक्तांवर सदैव कृपा करो. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला ही गुरुपौर्णिमेची सेवा मनापासून आवडली असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो आणि तुमच्या घरावर सदैव स्वामींची कृपादृष्टी राहो. गुरुपौर्णिमेला आपण ज्यांना आपले गुरु मानतो त्यांची मनापासून पूजा आणि सेवा करावी. जर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु मानत असाल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींची अशी सेवा करू शकता. आपल्या जीवनात ज्यांना आपल्या योग्य मार्ग दाखवला आहे, ज्यांनी आपल्याला योग्य मार्ग दाखवलेला आहे, अशा गुरुजनांचा आदर करावा, त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. आणि जर श्री स्वामी समर्थ महाराज हेच आपले गुरु असतील तर या दिवशी स्वामींच्या चरणी आपले मन अर्पण करून एकच प्रार्थना करावी, स्वामी महाराज, माझ्याकडून चांगली सेवा घडू द्या. माझे मन शांत ठेवा. माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. आयुष्यात माझ्या योग्य मार्ग दाखवा. मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपल्याला स्वामीची सेवा करायची आहे. स्वामींना गुरुपौर्णिमेच्या दिवशी असं मागायचं आहे. अशा प्रकारे आपण ही सेवा करून घेऊया. सर्वांनी करा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप
मनापासून शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.